नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या रावेत प्रभाग क्रमांक 16 वाल्लेकरवाडी गुरुद्वारा मामोडी किवळे रावेत या प्रभागाचे अधिकृत उमेदवार आहेत सचिन सिद्धे। हे IT इंजिनियर आहेत। ज्ञानो होम जी सोसायटी आहे प्रसिद्ध रावेतमधली पहिली, त्याच्या सोसायटीचे गेले 10 वर्ष ते अध्यक्ष आहेत। आणि या रावेत नावाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सनई छत्रपती शासन पक्षाचं एकमेव टार्गेट असं आहे की रावेत हा परिसर प्रचंड वेगाने विकसित होत चाललेला आहे। तिथले लोक सगळ्यात जास्त टॅक्स देतात आणि तिथले लोक सगळ्यात जास्त परेशान आहेत। तिथे सर्वात जास्त समस्या आहेत, खड्ड्यांच्या आहेत, पाण्याच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, धुळीच्या आहेत। या सर्व समस्या सोडवण्यासाठी सचिन सिद्धे हे आपले अधिकृत उमेदवार आहेत आणि महानगरपालिकेमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून द्यायचे आणि आपल्या प्रभागातील सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। पक्षाचं नाव सनई छत्रपती शासन, पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक, चालवा मस्तक निवडा पुस्तक। यावेळी घराणेशाही, भांडवलशाही, दादागिरी, गुंडेशाही याला मत न देता सुशिक्षित माणसाला मत द्यायचंय, शिकलेल्या माणसाला मत द्यायचंय आणि ज्याचा स्वतःचा उद्योग व्यवसाय धंदा आहे अशा माणसाला मत द्यायचं आहे। कारण आपला प्रभाग हा सुशिक्षित लोकांचा प्रभाग आहे आणि सुशिक्षित लोकांना शोभेल असाच उमेदवार सनई छत्रपती शासन पक्षाने दिलेला आहे। सचिन सिद्धे त्यांचं नाव आहे आणि अशा इंजिनियर तरुणाला आपण महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवलं तर नक्कीच आपल्या विभागाचा कायापालट होईल आणि आपलं शहर जे सिंगापूर करायचंय त्याची सुरुवात आपण रावेत पासून करूया, मामोडी पासून करूया, किवळ्यापासून करूया, वाल्लेकरवाडी गुरुद्वारा पासून करूया। नमस्कार, माझं नाव सचिन अरुण सिद्धे। मी प्रभाग क्रमांक 16 येथून रावेत, वाल्लेकरवाडी, किवळे, मामुर्डी या प्रभागातून 10D मधून खुल्या वर्गातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तो माझा मंजूर झालेला आहे। मी सनई छत्रपती शासन नामदेवराव जाधव यांच्या पक्षाकडून उभा आहे। आमचं निशाणी आहे, आमचं चिन्ह आहे पुस्तक, कारण पुस्तकातून सुरुवात आहे। सरांचा इतिहास पण सगळ्यांनी बघितलं तर पुस्तकात आहे, म्हणून आम्हाला पुस्तक हे चिन्ह घेतलेलं आहे। आणि याची पार्श्वभूमी अशी की मला आज सरांनी माझ्या सगळ्या गुणवत्तेवर, माझ्या शिक्षणाच्या आधारावर, माझ्या अनुभवावर मला त्यांनी उमेदवारी दिली। कारण त्यांना मी जवळून आमच्या प्रभागातल्या समस्या सांगितल्या होत्या की काय काय बेसिक समस्या आहे, म्हणजे लोक रस्त्यापासून, पाण्यापासून, धुळीपासून सगळ्या बाजूनी वंचित आहेत। एवढी समोर सुंदर नदी आहे, त्या नदीची पण पूर्ण प्रदूषणाने पूर्ण वाट लागलेली आहे। अतिक्रमणाचा मोठा प्रश्न आहे, रस्ते, ट्रॅफिक या गोष्टींचा प्रश्न आहे। हे सतत सगळे प्रश्न आम्ही मांडत आलेलो आहे। आणि जेव्हा आम्ही सिंगापूरचा दौरा केला होता त्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की कशा पद्धतीने आपण सुधारणा करू शकतो, कशा पद्धतीने आपण आहे त्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो, लोकांवरचा टॅक्सचा बोजा कमी करून आपण त्याच टॅक्सच्या पैशातून कसा चांगला विकास करू शकतो, हे सगळं आम्ही डिस्कस केल्यानंतर सरांनी मला उमेदवारी जाहीर केली। त्याच्याबद्दल मी सरांचा खूप आभार मानतो आणि ह्या पुढच्या आपल्या लढ्यासाठी सर्वांनी मला मदत करावी। सर्वांनी विचार करून उमेदवाराला मतदान करावं। मतदान हे करताना आज आपण परिस्थिती बघतो की पक्षांची परिस्थिती काय आहे, पण पक्षांची परिस्थिती बघण्यापेक्षा उमेदवाराचं स्वतःचं शिक्षण बघावं, त्याचं क्वालिफिकेशन बघावं, त्याच्या अनुभव बघावा, त्याच्यातलं या सगळ्या विविध विभागातला अनुभव बघावा आणि ते बघून त्यांना मतदान करावं ही माझी कळकळीची विनंती आहे। कारण आपण तेच लोक देऊन आपण जवळपास 28,000 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर PCMCने तिथं केलेला आहे। तो आपल्याला सगळा कमी करून आपल्याला चांगल्या पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आपल्याला माझ्यासारखे चांगले सुशिक्षित उमेदवार आणि नगरसेवक त्या महापालिकेत पाहिजे, जे अधिकाऱ्यांशी बसून चांगल्या पद्धतीने विकास मॉडेल डेव्हलप करू शकतो। आणि माझा पहिल्यापासून एकच मला मंत्र आहे, आपण सस्टेनेबल, स्केलेबल आणि मेंटेनेबल मॉडेल याच्यावरच आपण फोकस केला पाहिजे, तरच आपला विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, तरच आपण सिंगापूर म्हणून हे करू शकतो। आणि आमचं कुठल्याही जाती धर्माबद्दल काही प्रश्न नाही, पण आमचं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट या गोष्टीवरच आमचं राजकारण आहे। त्याच्यासाठीच आम्ही सतत लढा देत जाऊ आणि सनई छत्रपती शासन याचा विचार हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। आमचं चिन्ह आहे पुस्तक आणि सरांचा जो प्रबोधन आहे, सरांचं जे याच्याबद्दलचा इतिहास आहे, त्यांनी सर्वांनी आपण त्यांना पाठिंबा दिला आहे। आमचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी विचार करून प्रभाग क्रमांक 16 रावेत, वाल्लेकरवाडी, किवळे, मामुर्डी, गौंजी यांना आम्हाला मतदान करून आम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक म्हणून पाठवावे ही विनंती। धन्यवाद।